अटक होण्याआधी एकनाथ शिंदेंचा फोन आल्याचा संजय राऊतांचा दावा. शिंदेंनी अमित शहांशी बोलण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती. राऊतांच्या नरकातल्या स्वर्ग पुस्तकाचं आज प्रकाशन. अमित शहा दिल्लीत आल्यावरच शिवसेना आणि भाजपमधली दरी वाढू लागली. संजय राऊतांचा आरोप. अरुण जेटलींनीही शहांना समजावण्याचा प्रयत्न केल्याचा दावा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि जिल्हाप्रमुखांची शिवसेना भवनात बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे स्वतः घेणार आढावा. पुणे महापालिका निवडणुकीत महायुतीला ब्रेक लागण्याची शक्यता. फडणवीसांनी पुणे भाजपला दिलं 105 नगरसेवकांचं टार्गेट. पुणे महापालिकेत एकूण 166 जागा. शरद पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात महिलांना राजकारणात 33% आरक्षण. पुण्यात अजित पवारांकडून शरद पवारांच्या निर्णयाचं कौतुक. ऑपरेशन सिंदूरची यशोगाथा सांगण्यासाठी काँग्रेस निवडलेली नावं सरकार नाकारण्याची शक्यता. पक्षांनी शिष्टमंडळातले खासदार निवडू नयेत अशी सरकारची भूमिका. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं पाकिस्तानचे 600 ड्रोन हाणून पाडल्याची सूत्रांची माहिती. 8 आणि 9 तारखेच्या रात्री पाकिस्तानकडून हवाई हद्दीचा भंग. केदारनाथमध्ये लँडिंग करताना हेली अँब्युलन्सचा अपघात. दुर्घटनेत हेलिकॉप्टरचे 2 तुकडे. सर्व 5 प्रवासी सुखरूप. पिंपरीतील इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील 36 बेकायदेशीर बंगल्यांवर बुलडोझर. सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.